गुड इव्हनिंग एव्हरीवन. गुड इव्हनिंग. कसे आहात सर्वजण? मी जयश्री राठोड. मी धायरीमध्ये राहते. बाय प्रोफेशन मी एक मेकअप आर्टिस्ट आहे आणि ब्युटिशियन पण आहे. अपार्ट फ्रॉम दॅट आय एम अ न्यूमरोलॉजिस्ट. आजचा जो टॉपिक होता सरांचा तो खूप छान होता. सरांनी ज्या गोष्टी सांगितल्या की स्किल सेट, माइंड सेट, करंट स्किल आणि रिक्वायर्ड स्किल, ह्या 4 गोष्टींमध्ये आपण ज्या काही गोष्टी शिकलो त्यात महत्त्वाचं जी गोष्ट आहे की स्किल सेट आपण कसं करायचं. ते आधी आपण स्वतःला ओळखलं पाहिजे की आपल्यामध्ये स्किल कोणत्या गोष्टीचं आहे, मग त्याला आपण ते सेट करू शकतो ना. मग पहिली गोष्ट आपण हे जाणून घेतलं पाहिजे याच्यामध्ये की आपल्यामध्ये स्किल कोणत्या गोष्टीचं आहे आणि ते आपण कसं सेट करू शकतो, कसं ते लोकांसमोर प्रेझेंट करू शकतो, त्याच्यावर आपण कसं किती चांगल्या प्रकारे काम करू शकतो, ह्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. त्यानंतर त्या गोष्टीवर आपण माइंड सेट केलं पाहिजे की आपण त्या गोष्टीवर काय करू शकतो. आपलं माइंडसेट एकदा झालं एखाद्या गोष्टीच्या बाबतीत की आपण त्या गोष्टीवर 100% आपण काम करू शकतोय आणि खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतोय. त्यानंतर आपण ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की आपण आत्ता कोणत्या गोष्टीवर काम करतोय, करंट स्किलवर की रिक्वायर्ड स्किलवर. जसे की समजा मी ब्युटिशियनचं काम करते, तर मला जे येते त्या गोष्टी मी वापरून जर सुरुवात केली एखाद्या गोष्टीच्या कामाची तर ते माझं समाधान झालं. मी काम करते फक्त आणि जेवढं मिळते त्याच गोष्टीमध्ये समाधानी आहे. पण मी ह्या गोष्टीचा विचार करते की कस्टमरला काय पाहिजे. सरांनी मागे एकदाच टॉपिक घेतलेला ह्या गोष्टीवर माझा की आपल्याला काय हवं आहे ना, ह्या गोष्टीचा विचार नाही करायचा. क्लायंटला काय हवं आहे ह्या गोष्टींचा आपण विचार केला ना तर आपण 100% सक्सेसफुल होऊ. आणि ह्याच गोष्टींचा मी वापर माझ्या लाईफमध्ये पण केला आहे आणि महिना झाला मी ह्या गोष्टी करते की मी स्वतः काय शिकले ह्या गोष्टींचा वापर करून आपण क्लायंटला हॅप्पी ठेवायचा प्रयत्न नाही करायचा, तर त्यांना काय हवं आहे ह्या गोष्टींचा विचार आपण करायचा. त्यावेळेला आपण सक्सेसफुल होऊ. कारण आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीला समजतो, ओळखतो की त्याला काय हवं आहे, त्यावेळेला समोरचं क्लायंट पण खुश होतं की त्याला समजतं की बाबा हा व्यक्ती आपल्याला जे काय हवं आहे ना त्या गोष्टीला समजतोय, त्याची रिक्वायरमेंट काय आहे ना ह्या गोष्टीला आपण समजतो, तेव्हा आपण सक्सेसफुल होतो. मला असं वाटतं की सरांनी जी गोष्ट आता सांगितलं की आज ज्या गोष्टी सांगितल्यात की आपण रिक्वायर्ड स्किलवर काम केलं पाहिजे, तर खरंच 100% आपण त्या गोष्टीवर काम केलं पाहिजे. आणि आपण ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आत्मसात करून त्या गोष्टीवर काम करून ना आपलं बेस्टमधलं बेस्ट दिलं पाहिजे. आजचा जो टॉपिक होता ना तो खूप छान होता आणि सरांनी खूप चांगल्या प्रकारे ह्या गोष्टी समजावून सांगितल्या. त्याबद्दल थँक्यू सर की तुम्ही वेळात वेळ काढून ना फ्रायडेचा दिवस आमच्यासाठी देऊन एवढ्या सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवता. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.